नमस्कार मित्रांनो, आपण सगळे कसे आहात? चांगलेच असाल. तर आज मी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. आजचा जो नवीन स्टॉक आहे त्याचं नाव सांगण्यापूर्वी मी एक डिस्क्लेमर आत्ता जो दिसतोय स्क्रीनवरती तो आपण बघून घ्यावा. या डिस्क्लेमरप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी जो काही स्टॉक देईल किंवा कोणताही आपण जी चर्चा करू या व्हिडिओमध्ये त्याच्यामध्ये बाईंग आणि सेलिंगचं कुठल्याही प्रकारचं रेकमेंडेशन माझं नसणार आहे. तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला घेऊन याच्यामध्ये काम करू शकता. तर हे डिस्क्लेमर तुम्ही बघून घ्यावा. स्टॉकचं नाव सगळ्यात शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे. आत्ता मी स्टॉकचं नाव रिव्हील करत नाही आहे. आपण स्टॉकची माहिती आणि त्याच्यामध्ये त्याचे फायनान्शियल स्टेटस आणि त्याचं कसं कामगिरी चालू आहे, कामकाज म्हणजे प्रॉफिटेबल आहे की नाही कंपनी, हे आपण बघतो. त्याच्यानंतर लाईन चार्ट आणि आपण त्याचा कॅन्डलस्टिक चार्ट पण बघणार आहोत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करतो. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी एक निवेदन माझं आहे. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जो आहे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. म्हणजे त्याची माहिती सगळ्यांना मिळेल आणि स्टॉकबद्दल नवीन जे काय असेल ते नॉलेज त्यांना मिळेल. तर पुढची स्लाईड मी आता दाखवत आहे. कालचं मार्केट खूप पडलं, जवळजवळ म्हणजे खूप कोसळलं. आज पण मार्केट चालू आहे. आत्ता मार्केटसुद्धा निफ्टीसुद्धा 200-300 पॉईंटनी खाली पडलेलं आहे. फेडरल जे आहे रेट कट करल्यामुळे पॉवेलनी काल जे त्यांचं भाषण दिलं त्याच्यानंतर मार्केटमध्ये घबराट झाली आणि अमेरिकन मार्केटसुद्धा पडलेले दिसत होते. त्याच्यानंतर काही न्यूज अशा आल्या अमेरिकेतनं की जेणेकरून आत्ता आपल्या भारतीय बाजारावरती त्याचा परिणाम झालेला आहे. फेडचे 2% बहुतेक 25 हे सिर्फ 2% कट के संकेत, म्हणजे 2% रेटचे त्याने संकेत दिल्यामुळे ह्या बाजाराचा आउटलुक पूर्ण बदलला आणि बाजार जवळजवळ आपटलंच. तर जरा बाजारात आपण प्रिकॉशसपणे काम केलं पाहिजे. आत्ता मी जे काही स्टॉक देतो आहे तेही स्ट्रॉंग आहेत, पण मला असं वाटतं की बाजारात थोडं थांबून आणि थोडं वॉच करून आपण पुढची काही डिसिजन्स आपण घ्यावेत. तर ही अशी काही न्यूज आपल्यासमोर दिसत आहेत. जोरदार विक्रीसह बाजार बंद, सेन्सेक्स 964 अंकांनी घसरला आणि काही शेअर चमकले असतील, पण जवळजवळ जास्तीत जास्त शेअर हे घसरणीतनं बंद झालेले दिसत होते. तर हे असे काही मार्केटचे न्यूज आहेत. फेडरल रिझर्व्हने सलग तिसऱ्यांदा व्याजदर कपात केल्यानंतर अमेरिका आणि आशियाई बाजारामध्ये प्रमाणे भारतीय शेअर बाजारात घसरण झालेली दिसत आहे. भविष्यातील कपात कमी होण्याचे संकेत दिले, त्यामुळे गुंतवणूकदार पण सावध झालेले दिसत होते. तर ही काही कारणं आहेत शेअर बाजारात विक्रीची आणि ह्याची. आता आपण कंपनीची माहिती घेऊयात. कंपनीचं नाव मी सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगेन. कंपनीचं सर्वप्रथम मार्केट कॅप बघूयात. एक ज्या की पॉईंट्स आपल्या ज्या असतात ते आपण पाहतो आहे. मार्केट कॅप आहे 28,621 करोर्स. कंपनीची करंट प्राईज जी दिसते आहे ती 838 रुपीज आत्ता मार्केटमध्ये आहे. 52 वीक हाय आणि लो जो आहे तो 844 आणि 281 असा आहे. स्टॉकचा पी जो आहे तो 82.6 असा दिसतो आहे. बुक व्हॅल्यू आहे ती 112 रुपीज एवढी दिसते. डिव्हिडंड यील्ड कंपनी आहे 0.9% डिव्हिडंड देते. ROC 8.56% आहे. ROE जो आहे तो 8.5% आहे. फेस व्हॅल्यू कंपनीची 2 रुपीज दिसते. कंपनीचे क्वार्टरली रिझल्ट्स बघूयात. डिसेंबर 23, मार्च 24, जून 24 आणि सप्टेंबर 24. सर्वप्रथम आपण सेल्स बघूयात. डिसेंबर 23चा जो सेल आहे तो 392 करोड दिसतो आहे. मार्च 24चा जो सेल आहे तो 443 करोड दिसतो आहे. जून 24चा जो सेल्स आहे तो 472 करोड दिसतो आहे. नंतर सप्टेंबर 24चा जो सेल्स आहे तो साधारणपणे 400 करोड दिसतो आहे.
ऑपरेटिंग प्रॉफिट जे झालेलं आहे ते क्वार्टरली डिसेंबर 23 90 करोर्स, मार्च 24 104 करोर्स, जून 24 103 करोर्स आणि सप्टेंबर 24चा 113 करोर्स. ऑपरेटिंग प्रॉफिट मार्जिन डिसेंबर 23चं 23% एवढं होतं, मार्च 24चं झालं 24%, जून 24चं आहे 22% आणि सप्टेंबर 24चं आहे 22%. पर्सेंटेज वाईज बघायला गेलं तर मग त्याच्यामध्ये पर्सेंटेज त्याने मेंटेन केलेलं दिसत आहे. नंतर क्वार्टर रिझल्टसुद्धा चांगले दिसून येत आहेत. त्याच्यानंतर आता आपण बघूयात इयरली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, मार्च 22, मार्च 23 आणि मार्च 24 विथ TTM. सेल्स बघूयात. मार्च 22चा आहे 462 करोर्स, मार्च 23चा आहे 957 करोर्स, मार्च 24चा आहे 1483 करोर्स, TTM आहे 1820 करोर्स. आता सेल्स बघितलं तर सेल्स पण इयर ऑन इयर चांगल्या प्रकारे वाढतो आहे. कंपनीची आर्थिक परिस्थिती चांगली आहे, त्याचं सेल्स पण चांगला दिसतो आहे आणि प्रॉफिटमध्येही वाढ होताना दिसत आहे. नेट प्रॉफिट बघूयात. मार्च 22चं 53 करोर्स, मार्च 23चं झालं 149 करोर्स, मार्च 24चं आहे 271 करोर्स आणि TTM त्याचं दिसतं आहे 352 करोर्स. कंपाऊंडेड प्रॉफिट ग्रोथ जी बघितली 3 इयर्सची दिसते आहे 213% आणि स्टॉकचा प्राईस CAGR आहे 188%. CAGR खूप चांगला आहे आणि त्यामुळे ह्याचं फंडामेंटल्स खूप चांगल्या प्रकारचं आपल्याला दिसून येत आहे. आता आपण लाईन चार्ट बघूयात. लाईन चार्टमध्ये 1 डेचा चार्ट आपल्यासमोर आत्ता उघडला आहे. स्टॉकची कालची प्राईस म्हणजे 19 डिसेंबर 2024ची जी प्राईस आहे 837.65 आणि तो स्टॉक तेजीत होता यस्टरडे 4.69%. त्यानंतर 5 डेजचा जर चार्ट बघितला तर इन्व्हेस्टरला त्यांनी 11.99% एवढे रिटर्न्स दिलेले दिसत आहेत. नंतर 1 इयरचा बघितलं तर तोही चार्ट खूप चांगल्या प्रकारे लाईन चार्ट आपल्याला दिसतो आहे आणि इन्व्हेस्टरला 181% एवढं रिटर्न्स या स्टॉकनी कमवून दिलेले दिसत आहेत इन्व्हेस्टर लोकांना. 5 इयर्सचे रिटर्न्स बघितले तर मॅसिव्ह रिटर्न्स या स्टॉकने दिलेले आहेत. 4797% एवढे मोठे रिटर्न्स या स्टॉकने इन्व्हेस्टर्सला मिळवून दिले दिसत आहेत. म्हणजे ओव्हरऑल लाँग टर्ममध्ये हा स्टॉक खूप चांगल्या प्रकारे वरती आलेला आहे. तर या स्टॉकविषयी ही अशी आपण लाईन चार्ट आणि याची माहिती घेतली. त्याच्यानंतर आपण आता त्याच्या वेबसाईटवर आलेलो आहोत. वेबसाईट जी आहे, कंपनीचं नाव आता मी रिव्हील करतो, अनंतराज लिमिटेड. ही डेव्हलपमेंटमधली कंपनी आहे, म्हणजे लँड डेव्हलपमेंट्स आणि रिअल्टीमध्ये ही रिअल इस्टेट सेक्टरमध्ये काम करते. मला वाटतं दिल्ली बेस ही कंपनी असून आता आपण वेबसाईट थोडी स्क्रोल करूयात, बघूयात वेबसाईटवर काय दिसतं आहे. आता बिल्डिंग्स काही दिसत आहेत वेबसाईटवर जे त्यांनी बांधलेले आहेत, त्यांच्या साईट्सवर ते फोटोग्राफ्स आहेत. खाली स्क्रोल केल्यावर आपल्याला साधारणपणे त्याचा अंदाज येतो की कंपनी कुठल्या प्रकारात काम करते. कमर्शियल वगैरे प्रोजेक्ट्स डेव्हलपमेंटचं आहे अनंतराज इस्टेट. हे काही त्यांचे नवीन नवीन स्कीम्स ज्या त्यांनी हे केलेले आहेत त्या दिसत आहेत. अफोर्डेबल हाऊसिंगमध्ये पण त्यांचं काम चालतं. हॉस्पिटॅलिटीमध्ये पण ते आहेत. कंपनीचं कामकाज म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसत आहे. आता आपण याचा साधारणपणे चार्ट पाहणार आहोत, तो म्हणजे याचा कॅन्डलस्टिकचा, तो बघूयात. अनंतराज कॅन्डलस्टिक चार्ट पॅटर्नमध्ये आपल्याला दिसतं आहे की साधारण 2 महिन्याचा चार्ट आपण आता ओपन केला आहे. 2 महिन्याच्या चार्टप्रमाणे आत्ता मार्केट चालू आहे. आजची प्राईज आहे 839 रुपीज. थोडा नेटमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे
20 एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेजप्रमाणे जे आहे 200 मूव्हिंग ॲव्हरेज त्याच्यावरती आता हा स्टॉक ट्रेड करतो आहे. पिवोट फिबोनाची जर बघितलं तर तो R1 R2 आणि R3 आहे, तिन्ही त्याने क्रॉस करून तो वरती गेलेला आहे. या महिन्यात चांगल्या प्रकारे व्हॉल्यूम पण आपल्याला दिसतो आहे आणि जवळजवळ त्याने आजचा हाय बघितला तर तो मारलेला आहे. आजचा हाय आपल्याला दिसतो आहे 874 874पर्यंत आज जाऊन आलेला आहे. तर अशा प्रकारे या स्टॉकची हा वाढता आलेख आपल्याला दिसून येतो आहे. कंपनी ही चांगल्या प्रकारे कामकाज करत असून मला वाटतं आहे की या स्टॉक आपला वॉच लिस्टमध्ये ठेवायला काही हरकत नाही. तर मित्रांनो, आपल्याला हा व्हिडिओ आज कसा वाटला आणि हा स्टॉक तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंटद्वारे जरूर कळवा. आपल्या कॉमेंटची मी वाट बघतो. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मित्रांबरोबर, आपल्या सहकाऱ्यांबरोबर किंवा आपल्या फॅमिलीबरोबर हा व्हिडिओ शेअर केला तर सगळ्यांना त्याचा नॉलेज होईल आणि स्टॉक मार्केटमध्ये नवीन नवीन असे स्टॉक मी तुमच्यासाठी घेऊन येत राहीन. धन्यवाद.